पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तमाम विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर मित्रांनो बघा, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पोलीस भरतीचं जे काही ग्राउंड आहे मुंबईचं, आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वच जिल्ह्यां मिळून तर राहिलेल्या जिल्ह्यांचं ग्राउंड कधीपर्यंत होणार आहे, आणि तुमचं मुंबईचं हॉल तिकीट कधी येईल, ग्राउंडला कधीपासून सुरुवात होईल, आणि कोणकोणते कागदपत्र तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे की जेणेकरून तुम्हाला तिथून या ठिकाणी ग्राउंड देण्यासाठी पाठवलं जाईल. जर तुम्ही हे कागदपत्र घेऊन गेले नाही तर तुम्हाला पोलीस भरती तिथून बाहेर काढलं जाणार आहे. तर महत्त्वाचं म्हणजे हॉल तिकीट कधी येणार आहे, तुम्हाला कागदपत्र काय लागणार आहे ग्राउंडसाठी, आणि महत्त्वाचं म्हणजे आता ग्राउंडची तारीख या ठिकाणी कायमची फिक्स करण्यात आलेली आहे. ग्राउंडच्या तारखेमध्ये बदल करण्यात आलेला नाही आहे. तर 11 तारखेला कोणकोणत्या जिल्ह्यांचं ग्राउंड होईल सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये याच व्हिडिओच्या आत अपडेट देणार आहे. तर व्हिडिओ प्रत्येक मुलामुलींसाठी महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे सर्वांनाच रिक्वेस्ट आहे की सर्वांनी शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, आणि जागा वाढण्यासंदर्भात सुद्धा अपडेट मी तुम्हाला देणार आहे. आणि या व्हिडिओला अदर विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. आता बघा, तुम्ही समोर या ठिकाणी बघू शकतात, कायद्याच्या रक्षकांवरच या ठिकाणी वाढता ताण. आता बघा, जागा वाढण्यासंदर्भात एक अपडेट या ठिकाणी क्लिअर आहे. जागा ज्या काही आहेत, आता तुम्हाला माहिती आहे की मुंबईला जागा वाढलेल्या आहेत 1000+ जागा, आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना संधी मिळालेली आहे. सांगण्याचा मुद्दा असा आहे की अजून भरपूर असे जिल्हे आहेत, मुंबईच नाही तर अनेक जिल्हे, पुणे असो, कोल्हापूर असो किंवा नागपूर असो, या ठिकाणी सुद्धा रिक्त जागा या ठिकाणी आहेत. आता समोर तुम्ही बघू शकता ठाण्याची अपडेट. तर ठाण्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने जागा मंजूर झालेल्या असून त्या ठिकाणी 697 जागा रिक्त आहे. आता बघा, या ठिकाणी बघू शकतात मंजूर पदे किती आहे, 9141. त्याच्यापैकी कर्मचारी पदे मंजूर कर्मचाऱ्यांच्या बघू शकतात 8888. त्याच्यानंतर समोरचं बघू शकता त्या ठिकाणी रिक्त कर्मचारी 697, म्हणजे 697 जागा या ठिकाणी खाली आहे. आणि या ज्या काही जागा आहेत त्याच्यानंतर पुण्याला सुद्धा असाच प्रकार आहे. तर त्याच्यामुळे सांगण्याचा मुद्दा काय आहे की ज्या काही रिक्त जागा सध्या या ठिकाणी आहेत तर त्या याच भरतीमध्ये वाढवल्या गेल्या पाहिजेत, की जेणेकरून विद्यार्थ्यांना पुढच्या भरतीसाठी नव्हे तर याच भरतीमध्ये त्यांना संधी भेटेल आणि त्यांना कुठंतरी या वाढलेल्या जागांचा फायदा होईल, असं या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा समोर येत आहे. आता तुम्हाला एक सांगतो, 697 जर ठाण्याला रिक्त जागा आहेत तर या ठिकाणी शासनाने या जागा याच भरतीमध्ये वाढवायला पाहिजेत, असंच या ठिकाणी विद्यार्थ्यांचं सुद्धा मत आहे. माझं पण आहे, आणि तुमचं काय आहे ते सुद्धा तुम्ही सांगू शकतात कमेंटमध्ये. तर बघा, सगळ्यांचीच इच्छा आहे, विद्यार्थ्यांची असो किंवा कोणाची, माझी पण आहे, की ज्या काही रिक्त जागा या ठिकाणी समोर येत आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यांचा, तर त्या जागा याच भरतीमध्ये शासनाने वाढवायला पाहिजेत, अशी या ठिकाणी आपली इच्छा आहे. आता तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर बघा, रिक्त जागांचा फक्त तपशील आणि माहिती समोर आलेली आहे. जागा वाढ संदर्भात अजून अपडेट नाही आहे. जर अपडेट आली तशी मी तुम्हाला देणार आहे. आता महत्त्वाचं म्हणजे मुंबईच्या ग्राउंडबद्दल. आता बघा, भरपूर विद्यार्थी म्हणत होते मुंबईचं ग्राउंड कॅन्सल होणार का, आणि तुम्हाला आता मी सांगतो की मुंबईच्या ग्राउंडची तारीख आता फिक्स करण्यात आलेली आहे. ते म्हणजे कशामुळं, तर बघा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी सुनेत्राताई अजितदादा पवार यांनी शपथ घेतलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जे काही या ठिकाणी कारभार होता, म्हणजे जे काही कामकाज आहे तर त्या ताईंच्या मार्फत सध्या सुरू आहे. त्याच्यामुळं कुठल्याही गोष्टीला या ठिकाणी आता स्टे म्हणजे बंदी येणार नाही आहे, किंवा कुठलीही गोष्ट किंवा कुठलाही निर्णय या ठिकाणी आता थांबवला जाणार नाही आहे. जे निर्णय या ठिकाणी शासन घेणार आहे ते त्यांची अंमलबजावणी पूर्णपणे या ठिकाणी पार पडणार आहे. त्याच्यामुळे शासकीय जे काही कामकाज आहे ते सुरूच असणार आहे, ते कुठल्याही प्रकारचं थांबणार नाही आहे. किंवा या ठिकाणी भरतीचं ग्राउंड पुढं जाईल का, हे असं होईल का तसं होईल का, आता काहीच होणार नाही आहे. कारण ताईंनी शपथ पूर्णपणे या ठिकाणी घेतलेली आहे, आणि पूर्णपणे त्यांच्यावरती आता महाराष्ट्राचा भार देण्यात आलेला आहे. ती जिम्मेदारी त्यांच्यावरती आता देण्यात आली आहे. तर बघा, पोलीस भरती मुंबईचं ग्राउंड आता पुढं जाऊ शकत नाही आहे. याच्यामध्ये फक्त ते 11 तारखेच्या नुसारच तुम्ही तयारी करायची. 11 फेब्रुवारीला ते फिक्स होणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जर याच्यामध्ये काही बदल झाला तर तसं मी तुम्हाला कळवणार आहे. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की तुम्हाला जास्तीत जास्त तयारी करायची आहे. 11 तारखेनुसारच तुमचं ग्राउंड येईल. आता कागदपत्र तुम्हाला काय काय घेऊन जायचं आहे, जो फॉर्म तुम्ही भरला त्याची प्रिंटआउट, त्याच्यानंतर आधार कार्ड असेल, त्याच्यानंतर 10वी 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, मार्कशीट असेल, त्याच्यानंतर जातीचं प्रमाणपत्र असेल, त्याच्यानंतर LC असेल, म्हणजे TC या ठिकाणी तुम्हाला लागतो, जन्मदाखला म्हणतो त्याला आपण, ठीक आहे. तर अशा पद्धतीचे तुम्हाला कागदपत्र लागणार आहेत. आणि हॉल तिकीट या
या ठिकाणी तुमचं जनरेट होईल. हॉल तिकीट पण तुम्हाला घेऊन जायचं आहे 11 तारखेला. जर या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे हॉल तिकीट तुमचं 11 तारखेला जर ग्राउंड आहे तर हॉल तिकीट तुमचं त्याच्या लवकरच येऊन जाणार आहे. 7-8 तारखेला येईल आणि ते जसं येईल तशी अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहे. ठीक आहे, ते जनरेट झालं की मी तुम्हाला शिकवेल कशा पद्धतीने ते डाउनलोड तुम्ही करू शकतात. आता झालं सगळ्या गोष्टी क्लिअर. आता फक्त राहिलेल्या या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे ती अपडेट. तर अपडेट एकच होती, ती म्हणजे महत्त्वाची सगळ्या विद्यार्थ्यांसाठी की तयारी करा जास्तीत जास्त. या ठिकाणी ग्राउंड पुढं जाईल का त्याच्या भरोश्यावर राहू नका. आता महत्त्वाचं म्हणजे बाकीच्या जिल्ह्यांचं ग्राउंड कधी होईल. तर बघा काही जिल्ह्यांची अपडेट समोर आलेली आहे, ज्यांची नाही आलेली त्यांची पण लवकरच येईल. तोपर्यंत तुम्ही तयारी करत राहा. काहींचं ग्राउंड रेट होणार आहे, जसंही अपडेट येईल तशी मी तुम्हाला देणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही तयारीमध्ये राहा. आता या व्हिडिओच्या आत मी तुम्हाला मुंबईचं ग्राउंड कधी होणार आहे ते पण तुम्हाला अपडेट दिली. त्याच्यानंतर डॉक्युमेंट काय काय लागतील, हॉल तिकीट कधी येईल, जागा वाढतील का, कोणत्या जिल्ह्याचं ग्राउंड कधी होईल, सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता 11 फेब्रुवारी तारीख फिक्स आहे, त्यामुळे ग्राउंडची जास्तीत जास्त तयारी करा आणि जागा वाढ जशी अपडेट येईल तशी मी तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होता, तुम्हाला आवडलेला असेल, संपूर्ण अपडेट तुमच्या लक्षात आली पण असेल, काही अडचण असेल, काही डाऊट असेल तर आपल्या कमेंटमध्ये सांगा किंवा आपला फोन नंबर आहे 7248994648 याच्यावरती तुम्हाला व्हॉट्सॲपला मेसेज करून द्यायचा आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.